MCGH व्होल्टमीटर, गॅल्व्हनोमीटर ॲज व्होल्टमीटर. जर व्होल्टमीटर मध्ये गॅल्व्हनोमीटर हा कन्वर्ट करायचा असेल तर काय करावं लागतं, सिरीज मध्ये रेजिस्टन्स जोडावा लागेल. का? कारण पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज झाला पाहिजे. पोटेन्शियलचा डिफरन्स कधी ऍड होतो, ज्यावेळी रेजिस्टन्स काहीतरी येतो त्यावेळी. ठीक आहे, म्हणजे गॅल्व्हनोमीटरला जर काय केलं, एक सिरीज रेजिस्टन्स जोडला तर काय होईल, सिरीज रेजिस्टन्स एक्स म्हणूया त्याला, टेक्स्ट मध्ये एक्स म्हटलंय म्हणून. ठीक आहे, तर काय होईल, पोटेन्शियल डिफरन्स वाढेल. ठीक आहे, आणि तो कशात कन्वर्ट होणार, थोडक्यात व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट होणार आहे. तर काय करायचंय पहा, त्यात मॉडिफिकेशन्स काय करायचे पहा. पहिलं तर इट्स व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज टू डिझायर्ड हायर व्हॅल्यू. व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. रेजिस्टन्स काय झाला पाहिजे, मग इन्क्रीज झाला पाहिजे. ठीक आहे, व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे, आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स पण वाढला पाहिजे. म्हणून काय जोडला, तो सिरीज मध्ये जोडला. त्यानंतर इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम पॉसिबल डॅमेजेस. ते सेम वाक्य मागच्याच रिपीट झालं. ठीक आहे, हे समजलंय का? मग आता इथे सपोज आता आपण बॅटरी जोडली आहे. बॅटरी करंट साठी सर्किट मध्ये जर करंट पाहिजे असेल तर बॅटरी लागते, बरोबर बरोबर का? तर आता याच्यातून, या सर्किट मधून काय पास होणार आहे, करंट पास होणार आहे. ठीक आहे, तो करंट आपण म्हणूयात सपोज आय. आता ह्या एक्स ची व्हॅल्यू किती असली पाहिजे, आदेश, एक्स ची व्हॅल्यू किती असली पाहिजे हे शोधायचंय. आर असली पाहिजे, एक्स ची व्हॅल्यू आर असली पाहिजे. ठीक आहे, तर एक्स रेजिस्टन्स येतो. अरे बाळा, व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, किती असली पाहिजे, म्हणजे नंबर मध्ये किती असली पाहिजे, हा एक्स नंबर मध्ये किती असलं पाहिजे हे. तर काय शोधायचंय, काय शोधायचंय, एक्स ची व्हॅल्यू शोधायची, किती असली पाहिजे. ठीक आहे, आर नाही येते, एक्स ची व्हॅल्यू शोधायची आहे, किती असली पाहिजे. ठीक आहे, तर काय करणार, आता इथे लूप दिसते, किरचॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय करू शकतो. ठीक आहे, तर आता इन लूप, कोणती लूप, ए बी सी डी ए, या लूप मध्ये जर पाहिलं, ए टू बी जात असताना रेजिस्टन्स नाहीये, बी टू सी जात असताना गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, करंट काय आहे, आय आणि जी. लूपची डिरेक्शन, करंटची डिरेक्शन काय आहे, सेम, म्हणजे व्हॅल्यू मायनस. त्यानंतर मायनस आय इंटू एक्स. सी टू डी आला, काहीच नाहीये, आणि डी टू ए जात असताना निगेटिव्ह टू पुढे गेला, पॉझिटिव्ह गेला, म्हणजे पॉझिटिव्ह व्ही इज इक्वल टू 0. या नेगेटिव्हच्या टर्म्स तिकडे जातील, पॉझिटिव्ह होतील, म्हणजे व्ही इज इक्वल टू काय, काय घेतली ना, हा ई आलं, पोटेन्शियल डिफरन्स आलं, तेच आलं ना. इथे ह्या पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स बॅटरीला इक्वल असतं ना. ठीक आहे, ईएमएफ टेक्स्ट बुक मध्ये व्ही घेतलाय म्हणून व्ही घेतलाय. ठीक आहे, तर ई बरोबर, तर ही या सगळ्या टर्म्स तिकडे घ्या, म्हणजे ई इज इक्वल टू काय येणार, आय जी प्लस आय एक्स. एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे, ई म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स, आय म्हणजे करंट थ्रू द सर्किट, जी म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स, त्यानंतर एक्स म्हणजे जो इफेक्टिव्ह आपण रेजिस्टन्स जो जोडणार आहे सिरीज मध्ये, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. काय करायला लागेल मग, ही आय जी ची टर्म कुठे जाईल, किंवा याच्यातून आय कॉमन घ्या आधी, जी प्लस एक्स राहील. ठीक आहे, त्यानंतर काय होईल, आय इकडं डिव्हिजनला द्या, म्हणजे ईएमएफ अपॉन आय इज इक्वल टू जी प्लस एक्स. एक्स शोधायचा आहे, तर जी इकडे आल्यावर मायनस होईल, म्हणजे ईएमएफ अपॉन आय मायनस जी इज इक्वल टू काय येईल, एक्स. एक्स ची व्हॅल्यू अशी शोधायची, एक्स ची व्हॅल्यू अशी शोधायची. समजलंय, समजलंय का, नक्की समजलंय. आणि हा ई म्हणजे काय, व्होल्टेज आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर दरवेळी तो पोटेन्शियल डिफरन्स म्हणूनच येणार आहे, त्यामुळे त्याला व्ही अपॉन आय मायनस जी इज इक्वल टू एक्स अशा फॉर्म्युला मध्ये लक्षात ठेवा. समजलंय का, घ्या लिहून. आणि लिहून झालं असेल तर 9.9 सोडवायचं आहे.